श्री स्वामी समर्थ. मकर राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला खरे फळ मिळणार का? करिअरमध्ये नवी संधी मिळेल का? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही आव्हाने येतील? आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही किती मजबूत राहाल? चला जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा काय खास घेऊन आला आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, नियोजन आणि हळूहळू पण ठोस प्रगती घडवून आणणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण तुमची संयमशील वृत्ती आणि व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि शांतपणे हाताळणे गरजेचे आहे. ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला साथ देणारी असल्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यात हळूहळू यश मिळू लागेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवेल आणि तुमच्यातील लपलेली ताकद उघड करेल. काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, पण त्या स्वीकारल्याने तुमची प्रगती निश्चित होईल. एकंदरीत हा काळ घाईगडबड न करता शांतपणे पुढे जाण्याचा आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्याला तुमच्या यशाचा मजबूत पाया बनवू शकता. करिअर, व्यवसाय, नोकरी या आठवड्यात तुमच्या कामात स्थिरता आणि प्रगती यांचा सुंदर मिलाफ दिसून येईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठ वर्ग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन कल्पना राबवण्याची इच्छा निर्माण होईल आणि योग्य नियोजन केल्यास त्यातून चांगला फायदा मिळू शकतो. मात्र कोणतेही मोठे निर्णय घेताना घाई न करता सर्व बाजू तपासूनच पुढे जाणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने समाधानकारक राहील, पण थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, तसेच काही नवीन उत्पन्नाच्या संधीही निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, कारण अनावश्यक खरेदीमुळे बजेट बिघडू शकते. योग्य नियोजन आणि शिस्त पाळल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनू शकता. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. एखाद्या शुभकार्याची किंवा छोट्या समारंभाची योजना आखली जाऊ शकते, ज्यामुळे घरात उत्साह निर्माण होईल. मात्र कधीकधी लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात हा आठवडा मधुर आणि समंजसतेचा ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. एखादी छोटी सहल किंवा एकत्र वेळ घालवल्यामुळे नात्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. पूर्वीचे गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मात्र अहंकार किंवा हट्टीपणा टाळणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेम जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा खास ठरणार आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यामुळे आनंद आणि समाधान मिळेल. मात्र नात्यात पारदर्शकता ठेवणे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, यामुळे नातं अधिक मजबूत बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल आणि शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. सातत्य आणि शिस्त ठेवली तर चांगले परिणाम मिळतील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर गोष्टी यामध्ये समतोल राखता येईल. उपाय. शनिवारी शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळ्या वस्तूंचे दान करा, जसे काळे कपडे, उडीद डाळ. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. मकर राशीसाठी हा आठवडा प्रगती, स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा घेऊन येणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक आणि प्रेमजीवनात गोडवा वाढेल, तर विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. थोडा संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. मकर राशीसाठी हा आठवडा स्थिरता, जबाबदारी आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा संकेत देणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण तुमची संयम ठेवण्याची क्षमता आणि वास्तववादी विचारसरणी तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.
कामाच्या ठिकाणी तुमचे सातत्य आणि मेहनत यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल, तसेच तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. कुटुंबामध्ये प्रेम आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे मानसिक आधार मिळेल. वैवाहिक आणि प्रेम जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नात्यातील गोडवा टिकून राहील आणि गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे, पण योग्य एकाग्रतेने चांगले परिणाम मिळतील. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला संयम, शिस्त आणि योग्य नियोजन यांची जाणीव करून देणारा आहे. थोडी धीराने वाटचाल केली तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही. धन्यवाद.